Hello and welcome to my channel Simon DeBello #Scholastic Tutorials. Today we are going to study Marathi for class 8, 9, 10, 11, 12. वैचारिक लेखन, निबंध लेखन, जबाबदार नागरिक. जबाबदार नागरिक हे दोन शब्द खूप सोपे व साधे आहेत. आपण ते रोज वापरतो. शब्दात खूप व्यापक अर्थ आहेत. नागरिक म्हणजे काय? नागरिक म्हणजे देशाचा सभासद. देश आपल्या नागरिकाचा संपूर्ण संरक्षण करतो व त्याच्यावर कोणताही हल्ला किंवा संकट आला की त्याच्या रक्षण करतो. हा हक किंवा अनेक हक दिले आहे. जसे की कोणताही नागरिक देशात कुठेही जाऊ शकतो, कुठेही कोणताही नोकरी व्यवसाय करू शकतो. तसेच जबाबदार या शब्दाचा अर्थ काय? कोणाला म्हणायचे? मला खरा नागरिक हा पाठ शाळेचा आठवतो. त्या पाठात निरंजन नावाचा मुलगा खरा नागरिक किंवा जबाबदार नागरिक सारखे वागतो. त्याचे विचार अद्भुत. आता मी एक विद्यार्थी आहे. मी चांगले विचार ठेवून व प्रामाणिकपणे आणि कष्टपूर्वक माझा अभ्यास करून जास्त ज्ञान मिळवून व त्याच्या सहाय्याने देशाची सेवा केली पाहिजे. अर्थात केवढा अभ्यास करणे पुरेसे नाही. मी माझ्या आई बाबा, भावंडे, नातेवाईक, मित्र, शेजारी, परिसरातील लोक या सर्वांची प्रेमाने व कथेने वागले पाहिजे. कोणताही द्वेष व अन्याय करता कामे करायची नाही. कोणीही संकटात असले तर मदतीसाठी पुढे गेले पाहिजे. समाजात शांत व सुखत राहावे तरच देश प्रगती करू शकतो. सरकारमान्य सर्व योजनांची उपयोग करायचे. उदाहरण कचरा, पाणी, वीज, वैद्य, दळणवळण सोयी, पर्यावरण रक्षण वगैरे. स्त्री पुरुष सन्मान करावे. अंधश्रद्धा पाडू नये. तसेच जातपात, धर्म, भाषा, प्रांत वगैरे भेदभाव करू नये. देशाची संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा यांचा सन्मान करावे. लोकशाही जीवनशैली जपली पाहिजे. हे सगळं करणाराही खरा नागरिक किंवा जबाबदार नागरिक. Please like, share and give a thumbs up. Do subscribe my channel. Thank you.